श्रीदेव मल्लिकार्जुनच्या चरणी नतमस्तक होऊन या कुर्चुंगावची ग्रामदेवता श्री गांगेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन या कलेची देवता नटराजाला वंदन करून उभ्या महाराष्ट्राच्या आराधदैवत ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तू आम्हाला हिंदू म्हणून जगण्याची एक सुवर्ण संधी दिली असा आपला सर्वांचा जाणता राजा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज
कुंभार शाहिराचा शाहीर मानाचा मुद्रा, शाहीर मानाचा मुद्रा. तसेच परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कोकण भूमी आणि हा कलामंच आणि या कुर्तुम गावामध्ये आजच्या या कार्यक्रमाचे यजमान, या कार्यक्रमाचे यजमान आमचे परममित्र सूर्यकांत माने, सूर्यकांत माने यांनी आम्हाला जागडी नृत्य कला करण्याची जी बहुमूल्य संधी दिली त्याबद्दल श्री आई महाकाली नाथ मंडळ कोणते कुंभारगाव त्यांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. रसिक मायबाप मला जो संच लावला आहे आमचे ढोलकीपटू साहिल चरण, बँड मास्टर अविनाश आगरे, बुलबुल मास्टर सुरेश गावडे आणि त्याला साथ देत असतील कीबोर्ड मास्टर वैभव गारगुडे यांच्या सर्वांच्या साथीनं तो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गाजलेले आमचे परममित्र स्वप्नीलदादा शिंदे यांनाही मानाचा मुजरा. रसिक मायबाप चालू असलेल्या गणपती उत्सवाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा, सर्वांना लाख लाख शुभेच्छा. रसिक मायबाप तुमच्या चरणाची धूळ आमच्या कमळावर आम्ही आमच्या पहिल्या वारीला सुरुवात करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. हेलो चेक, हेलो हेलो हेलो. सर्वप्रथम पुन्हा एकदा माझ्या तमाम लाडक्या रसिक प्रेक्षकांना गणेश उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन आम्ही आमच्या प्रथम फेरीला सुरुवात करीत आहोत. धन्यवाद. या ठिकाणी आज माने परिवाराने आम्हाला दोन्ही कलावंतांना कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल या यजमानांचे पुन्हा एकदा शायरी या नात्यानं मी आभार व्यक्त करतो आणि आमच्या प्रथम फेरीला सुरुवात करतो.
या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर वीरबुवा प्रथमच या ठिकाणी तुम्हाला सलाम देतोय आणि माझ्या गायनाला सुरुवात करतोय बघा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि
कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्ये सुसर्वदा अहो तीर्थांचे हे तीर्थरूप पिता जनक माता जननी त्याहून प्रेमळ दयाळू भुव सुंदराई धरणी पाऊली ते अहो त्या पाऊली ते आड्याला जाई कैसे त्या नारळात गोड पाणी अनकरुण अवतार ईश गुरुवरा तैशी तुझी ऐकाट करणी बघा काय म्हणायचं आहे आभाळाचे छत्र धरिले भूमीच तोठी रे आभाळात छत्र धरिले भूमीच तोठी रे भुकेले बिले करू देवा तुझ्या प्रेमासाठी भुकेले बिले करू देवा तुझ्या प्रेमासाठी रे व्याधी
समरता दाता होता तो समरता तुझी डोळी मोठी रे दाता होता तो समरता तुझी डोळी मोठी रे गेले विले कर देवा तुझ्या प्रेमासाठी गेले विले कर देवा तुझ्या प्रेमासाठी गेले विले कर देवा तुझ्या प्रेमासाठी मंदिरात मन हे रमेला तुझे पावन शिरेली सर्वांतरी तू दिसली नयन माझे सर्वांतरी तू दिसली नयन माझे सर्वांतरी तू दिसली नयन माझे तिन्ही काळ तिन्ही समय दिवस अहोरात्री कधी पाळी सांभाळीची तूच माझी खात्री कधी पाळ सांभाळीची तूच माझी खात्री कधी पाळ सांभाळीची तूच माझी खात्री वचन वाही तुला वाहिली वचन वाही तुला वाहिली नवे दिवा कोटी रे वचन वाही तुला वाहिली नवे दिवा कोटी रे तू केले विले करू देवा तुझ्या प्रेमासाठी तू केले विले करू देवा तुझ्या प्रेमासाठी तू केले विले करू देवा तुझ्या प्रेमासाठी आभाळाचे कथन भरले तुम्ही तर तोटी रे आभाळाचे कथन भरले तुम्ही तर तोटी रे तू केले विले करू देवा तुझ्या प्रेमासाठी 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 केले विले करू देवा तुझ्या प्रेमासाठी केले विले करू देवा तुझ्या प्रेमासाठी बोल श्री गणपती गजानन महाराज की जय गावदेवी माते की जय अखंड हरदास वळीचा विजय असो 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 बाबू रंगले घराण्याचा विजय असो 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 गुरुवारी दत्तराम गुरुजी सोंड परशुराम वस्ताद यांचा विजय असो 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 गणपती बाप्पा मोरया
आणि भुवानी गणाचा विषय घ्यायलाय. सुंदर विषय भुवानी ठेवलाय. कारण या महाराष्ट्र राज्यामध्ये अखंड जगभरामध्ये भ्रष्टाचार आणि अत्याचाराचं प्रमाण फार वाढलेलं आहे. आणि ही विनवणी भुवानी खरोखर या ठिकाणी गणाला सांगितलेली आहे, या गणपती रायाला सांगितलेले आहेत. आणि या अनुषंगाने बुवा बघा तुमच्या विषयाला विषय धरून जरा बुवांची चालवती. आता तुम्हीच सांगा पाहुण कुठ जातील काळ्या पोरी. बुवा बघा अनुसरून कसा विषय देतोय पुढे. काय कळेना काय सुचेना तुझ्या वाचून आम्हा कर्मेना. अहो काय कळेना काय सुचेना तुझ्या वाचून आम्हा कर्मेना. देवा संकट समयी धावना देवा पाहू नको तू अंत किती सोसुतया मी यातना. देवा पाहू नको तू अंत किती सोसुतया मी यातना. बुवा विषयाला विषय धरून येतोय. दुसरी बारी तुमची आहे, तुम्ही सांगितलंय. पुढे घेतो जरा गणाचं अळवणी होऊन दे, नंतर बुवाकडे बघूया. आता मी माझ्या गणाला सुरुवात करतोय. बघा मी काय गातोय ना तेवढं जरा क्षणभर येऊन सांगितलं तरी भरपूर झालं. तुझी माझी जोडी अन लाडी गोडी सर्व श्रुत जगात आहे. मी उजवा तू अर्धांगिनी डावी अगं भांडण आपलं उगात आहे. मांडीला हसारी पाट संसाराचा रंगला डाव बिन बोबाट आहे. अन तुझा राग आणि रुसवा माझ्या युगे युगे प्रेम प्रीतीच्या ओघात आहे. अगं बाय माझे किती समजूत काढू कैसा मी हट्ट पुरवू आता जरी तू रागात आहे. अगं मी शिव तू शक्ती कलगी तुला शाईरा तुझ्या माझ्या दोघात आहे. म्हणून काय म्हणायचंय बुवा बघा मानपण बुवा देणार आणि ते तुम्ही स्वीकारा. कारण तुम्हाला ठाऊक आहे समोर कुंभार शाहीर आहे. काय म्हणते बघा. योगी यांचे ध्यान साधू संतांचा प्राण. योगी यांचे ध्यान साधू संतांचा प्राण. सदभक्त जीवन गजानन गजानन गजानन. ब्रह्मरंध्राच्या देटावर हो त्या ब्रह्मरंध्राच्या देटावर अनओंकाराच्या पाठावरी गणपती बाप्पा नाम हे ओठावरी. हे गणपती बाप्पा नाम हे ओठावरी. हे गणपती बाप्पा नाम हे ओठावर. 1 2 3 स्टार्ट.
जीवन ब्रह्मरंध्राच्या देठावर हो 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 ब्रह्मरंध्राच्या देठावर ओंकाराच्या पाठावर श्री गणपती बाप्पा हे नाम हे ओठावर श्री गणपती बाप्पा हे नाम हे ओठावर श्री गणपती बाप्पा नाम हे ओठावर जीव गुळीचा जीव शक्ती वाऊच्या वळीचा जगी बिंबलाऊच्या माया मळीचा जगी बिंबलाऊच्या आमळीचा जगी बिंबलाऊच्या आमळीचा आमळीचा विश्वनाथ विश्वंभर अनंत सागर विश्वनाथ विश्वंभर अनंत सागर उगवे तुर्येच्या काठावर 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 ब्रह्मरंध्राच्या देठावर हो 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 ब्रह्मरंध्राच्या देठावर ओंकाराच्या पाठावर श्री गणपती बाप्पा नाम हे ओठावर श्री गणपती बाप्पा हे नाम हे ओठावर श्री गणपती बाप्पा नाम हे ओठावर योगी असे ज्ञान साधो संत सप्राण योगी असे ज्ञान साधो संत सप्राण सदा बसदेवन ब्रह्मरंध्राच्या देठावर हो ब्रह्मरंध्राच्या देठावर ओंकाराच्या पाठावर गणपती बाप्पा नाम हे ओठावर गणपती बाप्पा नाम हे ओठावर गणपती बाप्पा नाम हे ओठावर आधार धर्माचा श्रुतीशास्त्र पुराणांचा प्रारंभ आरंभ सत्कर्माचा प्रारंभ आरंभ सत्कर्माचा प्रारंभ आरंभ सत्कर्माचा प्रारंभ आरंभ सत्कर्माचा विश्वत पालक विश्वत चालक विश्वत पालक विश्वत चालक चालवितो जग हे रातावर 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 ब्रह्मरंध्राच्या देठावर हो 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 ब्रह्मरंध्राच्या देठावर ओंकाराच्या पाठावर
आजच्या या कार्यक्रमाचे यजमान सन्माननीय आमचे सूर्यकांतदादा माने यांच्याकडून आमच्या या उत्कृष्ट गाण्यासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. 201 रुपयांचं बक्षीस आलं आहे. दादा मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे एकशीत दळवी यांच्याकडूनही आताच्या गणासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तरी या दादांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. हा आता बघा मायबाप रसिक हो, तुमचं देखील मनोरंजन झालं पाहिजे. कारण गेली कित्येक वर्ष मी वयाच्या 4थीत असल्यापासून या शाहिरी कलेमध्ये आहे. परंतु आजपर्यंत कोणालाही वेडावाकडा शब्द बोलणं हे आपल्या रक्तात नाही. हे बुवांना देखील माहित आहे. बुवांचे गुरु त्यांच्याबरोबर आमचे भरपूर झगडे झालेले आहेत आणि त्यांचे गुरुवर्य सन्माननीय संजय जोशी बुवा. त्या संजय जोशी बुवांना विचारा समोरचा शाहीर किती पद्धतीचा आहे ते. आणि मी आता काय बोलणार आहे त्या माझ्या स्तवन राहू दे बाजूला. स्तवनाचे ते मुंबईच्या रंगमंचावर स्तवनाचे पण काठी देतात ते चुकीचं आहे बुवा. लक्षात घ्या. गण गवळण हे पदाचा भाग असतो आणि हे भाग घेऊन उतरायचं असतं रणांगणी. ते मुंबईचे शाहीर हल्ली मुंबईच्या रंगमंचावर भरपूर बघितले कार्यक्रम. त्या स्तवनापासून काठ द्यायला सुरुवात करतात. त्याला बुवा काय महत्व नसतं. समोरचा शाहीर काय गातोय आणि तुम्ही येऊन काय गाणार आहात याकडे बुवा लक्ष ठेवायचं आहे. गण तर झालाय, गवळणही तशीच देणार आहे, पण त्या अगोदर तुझी मस्ती आज उतरवणार आहे. कारण ही राधाबाई 4 चौघी गवळणीला घेऊन आज कानाला आपटणार आहे. म्हणे काळा चोर नंद किशोर लबाड हरी म्हणतो. अगर राधे 16 सहस्त्र चक्रपाणी असा हा माझा नंद हरी आहे. आणि 16 सहस्त्र हजार नारीमध्ये एकट्या राधेनं या कानावर प्रेम केलेलं आहे. अगर राधे तुझा तो अन्या नवऱ्या घरी असताना देखील तू या कानाला भुलून गेलेले आहेस. एवढं प्रेम तुझं ओतू गेलेलं आहे आणि हे ओतू गेलेलं प्रेम मी माझ्या गवळणीतून सिद्ध करणार आहे. त्या अगोदर तुझ्या गवळीला काठ म्हणून एक सुंदर विषय देतो बघ. अहो नकवान्या मला फिरायला बेंगलोर मैसूर ओठी मध्ये. ही बुवाची चाल होती. बुवा या चाल्याचा का हल्लीची सचिन कदम बुवा सांगतात. आदर आहे बुवा सचिन कदम बुवांचा. एवढ्या शाहिरांमध्ये एकमेव शाहीर म्हणजे सचिन कदमच बुवा. समोरचा शाहीर काय गातोय आणि आपण कुठल्या पद्धतीने गायचं बुवा खरोखर तंतोतंत ज्ञान आहे सचिन कदम बुवाकडे. आज मी त्यांचा फॅन आहे. जरी मी तुऱ्याचा शाहीर असलो आणि ते शक्ती शाहीर असले तरी पण माणसाच्या मनात खरोखरच वसलेला शाहीर सचिन कदम बुवा. म्हणून ते तर बऱ्याच वेळा सांगतात ही लहान लहान मुलं चाली देतात अतिशय, पण बुवा तसं नाही. भागाला भाग देणं गरजेचं आहे. बघा काय म्हणतोय ते. गवळ्याच्या पोरी तुम्ही लबाड भारी. अग गवळ्याच्या पोरी तुम्ही लबाड भारी. काशी का करता गतारी. असं लोकांना काहीतरी द्या. अंगवळ्याच्या पोरी तुम्ही लबाड भारी. काशी का करताय गतारी. जरी संगतीला तुमच्या ती म्हातारी. जरी संगतीला तुमच्या ती म्हातारी. काना देईल हातावर तुझ्या तुरी. अगं किती हुशारीपणा केला तर या कानाच्या पुढे तू जाऊ शकत नाही. म्हणून म्हणतोय आता मी माझ्या गवळीला सुरुवात करतोय बघ.
बात आहे. अगं तुझ्या नऊवारी नवखंड लुगड्यात जे नाही ते माझ्या एका लंगोटात आहे. अगं भिजेना रुजेना तुझ्या गवटी ते माझ्या नाभी कमळाच्या देठात आहे. अगं तू ना कधी वदिले, अगं तू ना कधी वदिले, तू ना कधी ऐकले ते माझ्या कंठीच्या ओठात आहे. अणजागचा हालेना समुद्र शाहिरा, शेवटी नदीला जागा त्याच्या पोटात आहे. बाबा म्हणून बुवा काय म्हणतो बघा, या राधेचं भान हरपलेलं आहे. कानाला मिळण्यासाठी हिची धडपड चालू झालेली आहे. शेवटीला सैल म्हाताऱ्या, शेवटी या राधेला त्या म्हातारीचा मार खावा लागतो. आणि हा गवळणीचा विषय ठेवतोय बघा बुवा. भान राहीना जनाच की मनाच मनाच, भान राहीना, भान राहीना जनाच की मनाच मनाच, वेड लागेल राधे लाया कानात, वेड लागेल राधे लाया कानात, वेड लागेल राधे लाया कानात. भान राहीना, भान राहीना जनाच की मनाच मनाच, भान राहीना जनाच की मनाच मनाच, वेड लागेल राधे, वेड लागेल राधे लाया कानात, वेड लागेल राधे लाया कानात. भान राहीना, भान राहीना, भान राहीना जनाच की मनाच मनाच, भान राहीना जनाच की मनाच मनाच, वेड लागेल राधे लाया कानात, वेड लागेल राधे लाया कानात, वेड लागेल राधे लाया कानात. घरात बाहेर फजिती होते, तुझ्या गाईचे सोडून पहिलाच काय, तुझ्या गाईचे सोडून पहिलाच काय, तुझ्या गाईचे सोडून पहिलाच काय. बसणाऱ्याने हरीचा पकडते, चुलीवरची भाकर हिच्या करपून जाते, चुलीवरची भाकर हिच्या करपून जाते, चुलीवरची भाकर हिच्या करपून जाते. भूत लागल बाई, या राधेला शेवटी अखेर भूत लागले बघा. म्हणून म्हणतोय भूत लागल बाई हिला पर कोणाच कोणाच, भूत लागल बाई हिला पर कोणाच कोणाच, वेड लागल राधे लाया कानात, वेड लागल राधे लाया कानात, वेड लागल राधे लाया कानात. भान राहीना, भान राहीना जनाच की मनाच मनाच, भान राहीना जनाच की मनाच मनाच, वेड लागल राधे लाया कानात, वेड लागल राधे लाया कानात, वेड लागल राधे
ताक पुतळी इथे रिकाम्या डेऱ्यामध्ये दही ताक पुतळी इथे रिकाम्या डेऱ्यामध्ये दही ताक पुतळी इथे असं कसं होत म्हणून रागे रागे फिरते कृष्ण कृष्ण म्हणून पोरांना विधिया मारते कृष्ण कृष्ण म्हणून पोरांना मिठीबा मारते कृष्ण कृष्ण म्हणून पोरांना मिठीया मारते सासूबाई हिला अखेर या कानाला मिळण्यासाठी आणि या नवऱ्याला फसवून ती राधा भेटण्यासाठी येते कारण हिचं प्रेम ओतू गेलं असतं पण राधाकृष्णाचं प्रेम आहे हे सच्चाई प्रेम आताच्या प्रेमाला महत्व नाही मित्रांनो म्हणून म्हणतोय सासूबाई हिला दुःख अपमानाचे अपमानाचे सासूबाई हिला दुःख अपमानाचे अपमानाचे वेदना गगनाचे नायकानाथ वेदना गगनाचे नायकानाथ वेदना गगनाचे नायकानाथ जनात जीवनात जनात जीवनात या ठिकाणी स्तवन गणगवळण झालेले आहे आणि या मूळ शक्ती तुऱ्यात गाभा प्रश्न उत्तरापासून असतो परंतु माझे प्रतिस्पर्धी शाहीर वीरबुवा यांचे गुरुवर्य संजय जोशी बुवा यांच्या बरोबर आमच्या बऱ्याच बाऱ्या झालेल्या आहेत आणि बुवांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता परंतु तेही बुवा आजवर मान्य करत नाहीत बुवा आणि हे जर का पुन्हा एकदा सांगितलं तर तुम्ही देखील तेच सांगाल की बुवा तुम्हाला येत नव्हतं तर तुम्ही हात कशाला घालायचा बुवा जोपर्यंत अगदी तंतोतंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत तुमच्या प्रश्नाला बुवा अगदी शोधण्याचा प्रयत्न जरूर करणार या ठिकाणी माझ्याकडे आता बुवा तंतोतंत उत्तर नाहीये कारण मागच्या तीन ते चार बाऱ्यामध्ये तुमचे गुरुवर्य जोशी बुवा यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता परंतु बुवाने अमान्य केलं त्यामुळे बुवा तेच उत्तर माझ्याकडे यावेळी उपलब्ध आहे पण ते उत्तर सांगण्यात बुवा माझा नाही कारण ते उत्तर तुमच्या गुरुवर्याने खोटं ठरवलेलं आहे जोवर तंतोतंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत तुमच्या प्रश्नाचा पाठपुरावा नक्की करणार या ठिकाणी आपल्याला प्रश्नाची प्रत दिलेली आहे माझ्या मायबाप रसिकांच्या माहितीसाठी आजच्या बारीचा माझा सवाल आहे अविचाराने स्वतःच्या कर्मगतीचा विसर पडलेल्या मनुष्य व सजीव प्राण्याचा उद्धार करण्यासाठी स्वतःच्या कर्मगतीचा विसर पडलेल्या मनुष्य व सजीव प्राण्याचा उद्धार करण्यासाठी एक नाम साधन मंत्र निर्माण केला गेला तो कोणी केला आणि त्या मंत्राचं नाव काय बुवा जर आपल्याला उत्तर माहित असेल तर माझ्या प्रश्नाला हात घाला आणि हाच विषय घेऊन मी पदामध्ये गातोय बघा या
दुनियेच्या बाजारी शेरास सव्वाशेर हजामाला हजाम मिळतो. अरे ज्यांना पंजोबा आजोबा म्हणवितो तैसा मग बापाला बाप मिळतो. अरे गुरुंना सद्गुरु चेल्याला चेला अहंकाराच्या दांडगाईला शाप मिळतो. अरे गर्वाच घर खालील वेड्या बुवा शेवटी पदरात पश्चाताप मिळतो. म्हणून काय म्हणतो बघा, शाहीर तुमच्या डोक्यात होईल खोका सवाल हा अमुतार्या आहे नोका. शाहीर तुमच्या होईल डोक्याचा खोका सवाल हा अमुतार्या आहे नोका. शाहीर तुमच्या डोक्यात होईल
मित्र हो, माझे मायबाप रसिक हो, बारी संपवणार आहे त्या अगोदर आपल्या या प्रत्येकाला मुलगा हा वंशाला दिवा हवा असतो आणि मुलगीला मारून पश्चात आपले एक अनोखं जीवन बदलून टाकतात आणि हा विषय घेऊन बुवा बघा 2 शब्दपर गीत गातोय आणि अशी ही स्त्री पण हत्या आज थांबवली गेली पाहिजे. जन्म देई जनाला तीच नको का हो जगाला हो जन्म देई जनाला तीच नको का हो जगाला लेकही बापाची बहीण ती भावाची लेकही बापाची बहीणही भावाची पत्नी पती छाया सेवेला हो जन्म देई जनाला. खरं आहे की नाही मित्र हो, जन्म तो आम्हा सर्वांना या माऊलीने दिलेला आहे, पण तीच बहीण तीच पत्नी आज तुम्हाला का म्हणजे मुलगी या जगामध्ये का नको आणि हा स्त्री म्हणून हस्त विषय या ठिकाणी आज हो मित्र हो हाच विषय घेऊन गातोय बघा. हो जन्म देई जनाला तीच नको का हो जगाला हो जन्म देई जनाला तीच नको का हो जगाला लेकही बापाची बहीणही भावाची लेकही बापाची बहीणही भावाची पती पत्नीच्या सेवेला हो जन्म देई जनाला तीच नको का हो जगाला हो जन्म देई जनाला तीच नको का हो जगाला लेकही बापाची बहीणही भावाची लेकही बापाची बहीणही भावाची पत्नी पती छाया सेवेला हो जन्म देई जनाला तीच नको का हो जगाला देई जनाला तीच नको का हो जगाला. पुत्र जरी तो वंशाचा कोण बंधू म्हणेल त्याला कोण बंधू म्हणेल त्याला कोण बंधू म्हणेल त्याला बापाला बालपण लावले देऊळ कन्यादानाला देऊळ कन्यादानाला देऊळ कन्यादानाला. जाहीर हो काय म्हणायचं बघा, जगासाठी बाई ही पण आहे आईची ती आई जगासाठी बाई
आमची आई अस्तित्व विश्व पडाला जन्म देई जगाला तीच नको गाव जगाला जन्म देई जगाला तीच नको गाव जगाला लेकाई बाबाची मैदाई बाबाची लेकाई बाबाची मैदाई बाबाची प्रत्येकाची छाया देलेला सर्व जगाला घडविते अविचारादी मानिते अविचारादी मानिते तिच्या पोटी जन्माची ही रवी रवी भूती तिच्या पोटी जन्माची ओ रवी रवी भूती त्रिवेणा जन्म सांगा कुणाला शक्तिवाली शाहीर सन्माननीय आदरणीय वीरबुवा दुसरी वारी शास्त्रानं घासून होऊन दे, काही काळजी करू नका. दुसऱ्या वारीला मी पण तयार आहे धूर काढायला. तुम्हाला काय करायचं ते करा. आज या रंगमंचावर पाहू दे. तुम्ही आदरणीय तुमचे संजय जोशी बुवांची शिष्य आहात. कितपत तुमची चालते या ठिकाणी. बुवा जोरदार होऊ दे, घासून होऊ दे आणि शास्त्र आदर होऊ दे. कारण या ठिकाणी मायबाप रसिक बसलेले आहेत. कुणालाही गालबोट लागता कामा नये याचं मात्र भान ठेवायचंय. नाहीतर दुसऱ्या बारीला साल काढल्याशिवाय ठेवणार नाही बुवा. बोल चला या ठिकाणी पहिल्या बारीची रजा घेतो. बुवांना शुभेच्छा देतो. वाजव दादा.